पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण घाटकोपरला आहोत. गणेशोत्सव साजरा करताना आपण म्हणतो की बरेच जण म्हणतात की आपल्याकडे जागा नाहीये, कसं काय आम्ही साजरा करणार किंवा कशी मूर्ती आणणार, कसे पुढचे 5 दिवस म्हणा 10 दिवस कशा पद्धतीने बापाची सेवा करणार, असे बरेच आपण प्रश्न करत असतो स्वतःशी किंवा दुसऱ्यांना ते विचारत असतो. मात्र छोट्याशा जागेमध्ये सुद्धा वर्षानुवर्षे गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण आपण आता घाटकोपरच्या एका चाळीमध्ये आहोत, ज्या चाळीचं नाव आहे यशवंत शेठ चाळ. आणि आपण आता चौधरी कुटुंबाच्या बाप्पाला भेट दिलेली आहे. आणि या घराचे ज्येष्ठ म्हणूया आपण गणपत चौधरी बाबा आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या बाप्पाला बसवायला इथे सुरुवात केली. तर कशा पद्धतीने ही सुरुवात केली आणि गेले कित्येक वर्ष हा गणेशोत्सव इथे कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. काय माहितीये का, आमचा नवस होता. काय आमचे भाऊ, मोठे भाऊ होते ना, त्यांनी पालीला नवस केला होता. काय की माझ्या मागून मला भाऊ पाहिजे, एवढंच बोलले. तिथपासून आम्ही चालू केला हा नाही. आता हे 73 वर्षाला चालू आहे. आणि मग ही एवढीशी छोटीशी जागा आपण वर्षानुवर्षे हा गणेशोत्सव इथे साजरा करताय, तर मग कशा पद्धतीने? आणि त्याच्यापूर्वी आमचं तिकडे गावी होतं ना. आज आम्ही 12 वर्ष झाली इकडे आम्ही शिफ्ट केला. मग आता तुम्ही ही परंपरा सुरू केली, तर तुमची मुलं परत नातवंड ही सुद्धा हे सगळं घर भरलेलं आहे छोटं असलं तरी, तर मग ते कसे यामध्ये सहभागी होतात? ते होतात ना. आणि आपले सर्व शेजारी आहेत ना, सर्व आपल्याला चांगला सपोर्ट करतात. अच्छा. रात्रंदिवस डेकोरेशन ही पोरं बघा, आता 2 आली तिला त्यांनी संपूर्ण केला. म्हणजे ही मुलं सगळी सहभागी हा, होतात. सहभागी. बघा, हा एक मुलगा आहे. ठीक आहे, त्यांना आपण हेच मार्गदर्शन देतो ना की बा आम्ही केला यांच्या आमच्या मागून तुम्ही ह्याच पद्धतीने करा. का ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आता पोरं बघतात ना, तेच करतात संपूर्ण. त्यांनी ते संपूर्ण आपला अरेंजमेंट केलेलं आहे. मग तो वारसा तसाच पुढे तो चालू ठेवलं. आता काय ह्यांना माहिती आहे ना की बा आपण असं करायचा. ते आपल्या चालीतली सर्व पोरं आहेत, भले काय अर्धे रत्नागिरीवाले आहेत, महाडवाले आहेत, पण ते एकत्र आम्ही येतो. पूर्ण कुटुंब 26 रूमचे आहेत ना, 26 रूम मध्ये 10 रूम आमचे एकदम एकत्र येतात. पूर्वीपासून ती परंपरा त्यांच्या भावानी ती पुढे आणली. माझ्या आजोबांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. आता आमचे काका आहेत, माझे वडील आहेत, त्यांनी ते आमच्यापर्यंत तो वारसा आमच्या हातात अलगद दिला. आता तो ते अध्यात्म आणि आमचं नवीन जी आमची पिढी पुढे जाते त्याचं समीकरण करून तो असाच पुढे आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जसाच्या तसा त्यांच्या हातात देण्याचं काम. आपला जो धर्म आहे सनातन धर्म, हा सगळ्यात उच्च मानला जातो. याचमुळे की आपले जे पूर्वज, आपले वडीलधारी लोक आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टी इत्यंभूत अगदी आधुनिक गोष्टी पण आपल्या हातामध्ये जसे तशा ठेवल्यात की आतापर्यंत आम्ही केलं, आता पुढे ते तुमचं काम आहे. ती जबाबदारी जी त्यांनी आपल्या खांद्यावर दिले ती त्या पद्धतीनेच त्याच्यामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा अपमान न होता जशीची तशी पूर्ण अशी पुण्याने भरून ते पुण्य आपल्या सुद्धा गाठीला जाताना घेऊन जावं, हीच त्यांची माफक अपेक्षा होती. आणि आपण ते तसंच पुढे नेत राहू, हे एवढंच त्यांचं आपल्याला सांगणं होतं आणि आपण नक्कीच ते पूर्ण करू एवढीच आशा करते. धन्यवाद. तर मला वाटतं हिने सांगितलेलं आहे की कुठेतरी आपण वाहवत जातो, तर वाहवत न जाता जसं आपण आधुनिकतेची कास पकडलीच पाहिजे, पण त्याबरोबरच आपली जी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, पूर्वजांनी किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती कुठेही विसरली नाही पाहिजे. आणि मला वाटतं हेच महत्वाचं आहे. आणि ते इथे अधोरेखित करून खरंच शुभेच्छा तुम्हाला. तुलाही शुभेच्छा खूप खूप. कारण कसं आहे की अशा पद्धतीने आपण पाहतो की मोठमोठ्या प्रमाणात असे हे उत्सव आणि सण साजरे होतात, त्यामुळे प्रेरणा तर मिळतेच, पण आपली संस्कृती परंपरा जी आहे ती सुद्धा पुढे नेण्यास मदत होते. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.